माझ्या डोळ्यासमोर सोळा दिसतो तो, डोळ्याला पाणी येतं बघायला मला, नकोच म्हणायला मला ते कसा विश्वास बाई. आईचं वय ना 85-86 असेल आहे ना आई? हो 85-86 वय. हां. पण आई ना, माझी आईला पूर्ण काकडा येतो. हरिपाठ रोज सकाळी ती 5 वाजता उठून काकडा म्हणते, हरिपाठ म्हणते. तिला लिहिता वाचता येत नाही तरी सुद्धा तिने ज्ञानेश्वरीची पारायण केलेली आहेत. आई कशी केली पारायण तू सांग? बोट फिरून केलं आपलं, म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असे म्हणून म्हणून बोट फिरून फिरून प्रत्येक वळीवर बोट फिरवायचं, रामकृष्ण हरी अशी 2-3 पारायण झाली आपली. म्हणजे प्रत्येक ओवीवर तू रामकृष्ण हरी असा शब्द म्हणून ते पारायण पूर्ण केलं. आणि आईने आतापर्यंत पायवाऱ्या पंढरपूरच्या किती केल्या आई? 5 पायवाऱ्या केलेल्या आहे. तिला काम खूप असायचं, शेती काम आणि ते, त्याच्यामुळे तिला गॅप पडायचा पायवारीमध्ये, वर्षांनी 2 वर्षांनी 1, 3 वर्षांनी 1 अंगा असे गॅप लघुपाठ पायवाऱ्या झाल्या नाहीत, असं गॅप पडून झाले असं. त्याच्यानंतर मग भेटलं, मग गुरु पण चांगलेच भेटले आणि मग सगळंच मला तिथून वर सगळीच आवड लागत गेली. छान माझ्या वाऱ्या झाल्या पाय, मला लय आनंद वाटायचा. आता जावा वाटतंय पण आता शरीर साथ देत नाही. आता खूप मला ते 16 आला का मला खूप आनंद होतो. माझ्या डोळ्यासमोर 16 दिसतो तो, डोळ्याला पाणी येतं बघायला मला, नकोच म्हणायला मला ते. अच्छा, तुला पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी तुझा जीव कसा विसरतो बाई. पण आता हीच वारी मग समजायचं ना, आता हीच वारी. हो, पांडुरंग सगळीकडे आहे. आणि आमच्यासाठी तर पांडुरंग तुझ्या जवळच आहे ना, तूच आमचा पांडुरंग. आता असंच म्हणायचं ते काही बरोबर आहे, असंच म्हणायचं. लहान मुलं, तू लहान होती 2 वर्षाची होती, तुला पंढरपूरला घेऊन जायची. हो का? हो, पंढरपूरला, आळंदीला. मला लोक म्हणायचे आली का मुक्ताबाई आली पंढरपूरला. भरत लहान होता, सुनील लहान होता, सुनीलला नेलतं या गाण्याला. आले का ज्ञानेश्वर घेऊन तुम्ही? हो, ज्ञानेश्वर आणला आता. नंतर भरतचा टायमाला आहे तसंच. पण तुम्ही ही 3 मुलं होस तर नाही कुठे जाणं झालं. हे 3 मुलं झाल्याच्या नंतर माझ्या देव माझा चालू झाला. मग आम्हाला पण तू लहानपणी घेऊन पंढरपूर आणि आळंदीच्या वारी. मग तू काय आयडिया करायची पाठांतर करायला, भजन? मी पाठ करायला मग असं तुमच्यासारख्या कोण, माझ्यासारख्या वयस्कर बायांकडून, त्यांच्याकडून हे गायची. कुठं रेडिओ चालू असला, माईक चालू असली, तिथं काही देवाचं चाललं असलं का मी ती ऐकत बसायची, डोक्यावर गोठुडे घेऊन. गावी राहायला आल्याच्या नंतर मी थांबायची आणि ती ऐकायची, मग पुढं ढाळायची. आता घाट बनवलाय, पण पाणी इतकं गढूळ होतं का त्यावेळेस? नव्हतं, पाणी छान असायचं. पण आता ही हॉस्पिटलची घाण नद्यांनी सोडलेली ना, मग ते पाणी दूषित झाले आणि पब्लिक जास्त वाढले. त्यावेळेला आमच्या काळामध्ये आम्ही लाईन नाही लावली, डायरेक्ट दर्शनाला जाते. तो मला वाटतं तुम्ही तो 72चा दुष्काळ पाहिला का तुम्ही? त्यावेळेला बघितलं असलं तर, पण त्यावेळेला माझं लग्न जर झालेलं असलं तर मी मुंबईला असेल. त्यावेळेला आम्ही मक्काच्या भाकरी खाल्ल्यात, जिलाबंदी होती, धान्य येत नव्हतं मुंबईला. पण मी एका चण्यावालीची गादी होती मुंबईला, लालबागला. मग मी काय त्या चण्यावाल्याला म्हणलं तुमच्याकडे बाजरी आहे ना, मी बघितली होती. तर म्हणलं हो आहे. मग मला बाजरी द्या. 4-5 किलो बाजरी घेतली. तेव्हा आम्ही लय माणसं नव्हतो, थोडीच होतो आम्ही, 2 मुलं आणि तुझे वडील आणि 1 दीर आणि खोलीवाला मालक, एवढीच होतो आम्ही जेवायला. ते मग नंतर मग ते धान्य लागले भेटायला. आई, तुम्ही मुंबईला आले लग्नानंतर, मग मुंबईला आले तेव्हा मग पोटा पाण्यासाठी काय केलं? दादा पहिले काय करत होते व्यवसाय? लग्न झाल्यानंतर ते कामाला लागले, मेथा म्हणून गाड्या अशा कामाला लावायच्या, वर्दी म्हणून गाड्या लावायच्या. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी 1 गाडी घेतली, 2 गाड्या घेतल्या. मग धंदा घरचाच वाढत चालला. मग घरचाच धंदा, 2 भाऊ पागायचे, दीर आणि ते 2 भाऊ पागायचे. नाना ते 2 जण काम धंदा करायचे. मग
घरी यायचे. म्हणजे दादांनी ट्रक विकत घेतला. ट्रक स्वतःनी विकत घेतल्या गाड्या, स्वतःचा धंदा चालू केला. एक मग गाडी घेता घेता 5 गाड्या झाल्या. 5 गाड्या घेतल्या, ह्या वर्षाने एक, त्या वर्षाने एक, त्या वर्षाने एक, अशा 5 गाड्या केल्या त्यांनी. मग धंदा वाढू लागला, पार्ट्या येऊ लागल्या त्यांच्याकडं. मग त्या पार्टींकडे गाड्या पाठवायच्या, दीरमधून मधून पागायचे. मग 2 भाऊ पागायचे. घरी हापीस बनवलं. मग नंतर हापीस केलं. मग मला म्हणायचे मधून म्हणायचे 3 नंबर बुक आण, 1 नंबर बुक आण, 4 नंबर बुक आण. मग मी ते नंबर ध्यानात धरले, आकडे ध्यानात धरले. मी बरोबर कपाटातून ते बिल बुक काढून द्यायची त्यांना. बिल बुक काढून द्यायची. मग त्यांचा अभ्यास चालायचा. यांची फुल रायटिंग इंग्लिशमध्ये रायटिंग चालायची. माझे मालक 7वी शिकले होते, जुनी 7वी, पण त्यांची रायटिंग गल्लीमध्ये लोक थांबायची ऐकायला त्यांची रायटिंग इंग्लिशमध्ये. हो, मला आठवते दादांना इंग्लिश बोललेलं पण कळायचं. हो, आणि इंग्लिश लिहिलेलं, इंग्लिशच लिखाण राहायचं त्यांचं. इंग्लिशमध्ये लिखाण होतं. आणि मग असं करता करता धंदा वाढीत चालले. मग माणसं येऊ लागले, गावचे राहू लागले. 4-4, 5-5 दिवस कोणच्या सोया नसल्या त्याने आमच्याकडे यायचं. कोणची सोय नसेल त्याने आमच्याकडे यायचं. मग त्यांची जेवणं बनवायची. दीर असायचे, नंदाची मुलं असायची, मुलं माझ्याकडं. मग त्यांची जेवणं बनवायची. मग जकावा सोया होतील तवर जायचे. त्यांना विचारायचं नाही का तुम्ही पैसे दिलेत का नाही दिलेत, असं काही विचारायचं नाही कोणीच कोणाला. देतात का नाही देतात. काय होतं की गावावरून लोक मुंबईला यायचे पोटा पाण्यासाठी. त्यांची सुरुवातीला राहण्याची सोय नसायची. ते सगळे तुझ्याकडे येऊन राहायचे. आमच्याकडे त्यांची सोय होईपर्यंत 15-15 दिवस तुम्ही त्यांना जेवायला घालणं, त्यांचे कपडे धुणं, हे सगळं तुझ्याकडे असायचं. आणि नंतर मग आम्ही आळंदीच्या त्याने माळ घातली तुझ्या वडिलांनी बी. मग नंतर आळंदीच्या वाऱ्या करू लागले, बारशी घालू लागले. बारच घालायचे, स्वतःच्या गाड्या न्यायच्या, तिथं कामं करायच्या गाडी नेऊन. मठाला मठासाठी, मठ उभारण्यासाठी मठाचे काम करायचे. आळंदीच्या मठाला त्यावेळेस आई दादांनी किती दिले होते? आमच्या दोघांचं 13,000 दिलं होते त्या काळामध्ये. 26 तो काळ कोणता वय ना 50 पकड तर 50. तर मी समजा 10 वर्षाची तर असेल आई, किंवा 7-8 वर्षाची. तू एकदा मला वाटतं पोटातच होती का काय ना बाई. तेव्हा मला चक्कर येत होती. नाही चक्कर नाही, उलट्या व्हायच्या, मळमळ व्हायची. तेव्हा मग मला ते एक दीड विठ्ठलबाचा बाळू नाही का, बाळूचे वडील विठ्ठलबा, ते मला म्हणले वहिनी तुम्ही जरा सावलीला जाऊन बसा. तुझा जन्म झाल्याच्या नंतर आम्ही 13,000 रुपये त्या काळामध्ये देणगी दिली होती तुझ्या वडिलांनी. माझा जन्म झाला म्हणजे आईच्या नावाने 13,000, दादांच्या नावाने 13,000, म्हणजे आता याला 50 वर्ष झाली. स्वतः त्याने गाडीमध्ये दगडी वाहिले, माती वाहिले मठासाठी, कामासाठी. आपले ट्रक होते, त्या ट्रक मधून सगळं साहित्य बांधकामाचं साहित्य वाहिलं. आणि मग जेवणाची सोय नव्हती तर तिथंच कुठेतरी बेसन भाकर करायचे आणि खायचे, होय की नाही. असं होतं. आणि मग आई आम्ही तर 6 भावंड, त्यात तुझ्याकडे खानावळीसाठी ही गावाकडची सगळी मंडळी आली की थांबायची. मग हे सगळी 6 मुलं आम्ही एवढ्या सगळ्यांचं तू एकटी करायची? हो, एकटी करायची. मी एकटी बनवायची. पाणी आणायचं, पाणी भरायचं, एवढ्यांचं जेवण करायचं. 4-5 मुलं, बाहेरची माणसं. बरं पाहुणे आले का ते पाहुणे बी 8-8, 10-10 दिवस राहायचे. नंदाची मुलं राहायची सांभाळायला माझ्याकडे 2-2, 3-3 दिवस. पाण्याचं कसं होतं ग? पाणी डोक्यावर आणायचं, आणि लांबून पाणी आणायचं गावच्या सारखं डोक्यावर. म्हणजे मुंबईला होतं राहायला तरी पण घरोघरी नव्हते. लांबून पाणी आणायचं. जमीन शेण कुठून आणायचं, खाली जमीन सारवायची. म्हणजे एवढ्या, म्हणजे आम्ही 6, तुम्ही 2-3 मंडळी 5-6, जवळजवळ 8-10 लोकांचं पाणी डोक्यावरून भरायचं. म्हणजे एवढे दिवस हे काढले. आणि मला वाटतं दादा दिवाळीच्या वेळेस सुद्धा सगळ्यांना कपडे हो, सगळ्यांना कपडे, समान कपडे आणायचे. माझ्या दिरांच्या मुलांना, यांना, माझ्या मुलांना, नंदाच्या मुलांना,
नंदच्या मुलांची उलट शाळा 10-10 शिकवली 3-4 मुलांना. त्यांचे अजून लग्न करून दिले. त्यांची बाळणपण वगैरे आम्हीच खर्च करून त्यांच्या घरी नेऊन घालायचं लहान मुलासकट. मग आणि मला आठवतं दादा म्हणजे गावाला जे चुलत भावंड होती आमची, सगळ्यांसाठी दादा एकसारखे कपडे आणायचे, एकसारखे कपडे, एकसारखे सगळ्यांना फटाके पण एकसारखे फटाकडे. म्हणजे एक बॉक्स आमच्यासाठी असायचा आणि एक बॉक्स गावाला देण्यासाठी असं असायचं. सेम असायचं. दादांनी कधी भावाच्या मुलांमध्ये बहिणीच्या मुलांमध्ये साड्या घेतल्या तर आम्हा सासू सुना आम्ही तिघी जावा आणि आमची सासूबाई ती 4ही आणला साड्या सारख्याच घ्यायच्या, सारख्याच कलरच्या. त्या टायमाला सोलापुरी साड्या असायच्या, सोलापुरी किनारीच्या. त्या साड्या तुला कोणतरी एकदा सांगितलं होतं की तुझ्या मुलांसाठी घराचं चांगलं होण्यासाठी उंबराला एवढ्या प्रदक्षिणा घाल, 21 प्रदक्षिणा. मग तू त्या 21 प्रदक्षिणा कशा तुझ्या ध्यानात राहायच्या, कशा मोजायची, काय आयडिया करायची ती सांगणार. खडे गोळा करायचे, ते खडे असे ठेवायची. एक प्रदक्षिणा झाले का खडा ठेवायचा, 5 प्रदक्षिणा झाले का 5 खडे, असे 10 खडे झाले का बंद करायची. अशी करायची प्रदक्षिणा मी. अच्छा, अशा प्रदक्षिणा तू मोजून पूर्ण करायची. किती हरिपाठ पाठ आहेत आई तुझे? माऊलीचा आणि एकनाथ महाराजांचा थोडासा पाठ आहे आपला. थोडासा माऊलींचा आणि एकनाथ महाराजांचा थोडा. आणि आणखीन काय भजन पण बरीच येतात, अभंग गाणी, अभंग येतात. अभंग 1-2 गवळणी अशा येतात आपल्या. आता एक छान एक गवळण म्हण ना. पहिल्या दिवशी आणील दूध, पहिल्या दिवशी आणील दूध, नंदाच्या हारीची हरवली सुध, नंदाच्या हारीची हरवली सुध, मोत्याची चोंबळ डोईवर पाण्याचा गडाग, नंदाचा हारी हळूच मारतोय खडाग, नंदाचा हारी हळूच मारतोय खडाग.